म्हणू नका, भाषण करताना घोषणा त्या गावातले देऊ नका, आपल्याला प्रेमानं राहायचं एकमेकासमोर, हे बी लोक सांगतो. ते जास्तच चढायला लागले काय? मग आम्ही ऐकून घ्यायला चढायला लागले का जास्त? काय होईल? आंदोलन बंद करावं लागणार आम्हाला. त्यापर्यंत काय होईल? आंदोलन बंद करून टाकू. पुढचे परिणाम म्हणजे तुम्ही काय कच्चे समजायला का आम्हाला? आम्ही ऐकून घेत होतो. तुम्ही आंदोलन करा ना. तुम्ही जर मागे केलं असं कुठं असतं का? आता आम्ही धनगराला एसटीतून आरक्षण मागते, आम्ही मराठ्याने विरोध केला. धनगराला अजिबात एसटीतून आरक्षण द्यायचं नाही, मग जमन का? आमची ही नियत नाही. सगळ्यांच्या लेकराचं चांगलं हो, ही आमची नीती. तुमच्या गावातून आज 4 लोक यायला लागले, मग तुम्ही अडवायला लागले. तुम्हाला कोणाच्याच गावातून जायचं नाही, तुम्हाला उद्या शहागडातून यायचं नाही, तुम्हाला देवळातून यायचं नाही. परेडवाले तर म्हणजे एवढं नाटक करायला लागले की तुम्ही 200 गाड्या का परेडवाल्याने भरून पाठवल्या, नाटक करायला लागले. हे चांगलं नाही, हे चांगलं नाही, हे अजिबात चांगलं नाही. मला तळू नका. महा शांततेत उपोषण चालू आहे, मपलं व्यवस्थित चालू आहे. हा, तुमचं एखादा गाव असेल, आमचे 10-20 गाव आहेत आजूबाजूची, त्या भानगडीत पडू नका. आणि ते बी करून आले ना, त्याचं ऐकून नका करू. एक ना एक दिवस आपल्याला प्रेमाने जवळ राहायचंय. वडीचे आमचे एक ताट आहेत. एक दिवस आज किती आम्ही नाराज असले एकमेकावर, किती तरी उद्या आम्हाला एकमेकाच्या सुखादुखात होऊन जायचं. आम्ही सगळे विसरणार आहे एकमेकाचं सुख दुःख आणि धावून जाणार आहे. किती काय असलं तर वडीचं आमचं काहीच झालेलं नाही. हे असं वैचारिक मतभेद, उद्या त्याला आम्हाला एकमेकाच्या मदतीला दोघांना धावून जायचं. 1 वर्ष आम्हाला एकमेकाच्या ताटात कोणा बसायचंय. मग ते पवार कंपनी असेल, नाही ते खटके असतील, नाही तर ते कोण असतील, आणखी तिथले सगळ्या बांधवाला आम्हाला एकमेकात आणखीन बसायचं. आंतरवाडीतल्या लोकात त्यांच्यात बसायचं. मग इथं अनेक असतील, कोण लाड असतील किंवा इथं तारक असतील, अनेक कोण असतील, तुम्ही आणखीन काय आडनाव असतील, त्या सगळ्यांना घाडगे असतील, इथले कचरे असतील, हे एकमेकात बसायचंय, उठायचं रोज. जरी आज काय असलं तरी हे कुठून तरी येणार, डांबरेवर काय बसणार. त्या वडीवाल्या बांधवांनी वडी केलंय, हे राजकीय स्टंट करायले, हे भुजबळचं आणि परेडवाल्याचं ऐकून आपल्यात वैर लावायला लागले. वडीवाल्या धनगरांना हे बी सहन व्हाय ना आता की खोटवाड्यापणा हे चाललाय याचा. मग कुठेतरी कोपऱ्या कापऱ्याला जागा बी द्यायला, ते कोपऱ्या कापऱ्याला हुसकून देतात. माणसाला इज्जत असावं. एकदा गावकरी नाही म्हणल्यावर तडकून उठून जावा. इज्जत का सगळं तरी माणसाला मारा लावायचं. मराठ्याचा धनगरात म्हणून धनगरात तुम्ही येता का? मारा लावायचं म्हणून नुसत्या धनगरात मराठ्यात मारा लावायचं म्हणून यायला लागलात. त्यांनी मारा लागतात का? धनगर का येडा आहे का? आणि मराठी का पागल झालेले आहेत का? याला कळव नका. धनगराला कळतंय आरक्षणाला धक्का लागत नाही मराठ्यामुळे, त्यामुळे धनगर बोलतच नाही. हा, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला तर मग आम्हाला बोलवा तुम्ही, मग बोला तुम्हाला आम्हाला काय बोलायचं. धनगराच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. उगाचे भांडण विकत घ्यायला लागले. बरं, आम्ही कोणाच्या नावाने थुकतच नाही. काय थुकासाठी ते बोलायचे? थुकतच नाही तुझ्या नावाने. काय थुकासाठी तो? कोण शेखर भुजबळ, कोण परेडवाले, कोण कोणाच्या मदतीला येणार आहे? तुम्ही का वैर हो घेता? येड्यातला माणूस असला तरीही त्याला कळतंय धनगराच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्काच लागत नाही. मग उगाच तुम्ही संख्येनं मोठे थोडे म्हणून तुम्ही आमच्या अंगावर येणार का? बरं, आम्ही धनगराचं आरक्षण आम्हाला द्यावे म्हणून त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे, त्यांचं वेगळं आरक्षण आहे. 3, 3.5, 2.5% काय असेल ते असं त्यांचं वेगळं आहे. हा, तुमच्याला जर धक्का लागला तर ठीक आहे हो. 27% आरक्षणातल्या 19% आरक्षणाचा आमचा प्रश्न आहे. तुमचा काय प्रश्न आहे? तुमच्या आरक्षणाला धक्का लागलेला आहे. आम्ही जर म्हणलं तर आम्हाला धनगरातल्या 3.5% किंवा 2.5% आरक्षण द्या, तर मग तुम्ही आम्हाला विरोध करा. किंवा आम्ही म्हणलं एसटी आरक्षणात आम्हाला आरक्षण द्या धनगरा संघ, तर मग विरोध करा. किंवा आम्ही मराठी म्हणतो धनगराला अजिबात एसटीतून आरक्षण द्यायचं नाही, मग आम्हाला विरोध करा. आम्ही तुम्हाला बोलतच नाही. कशामुळे बोलायचं आम्हाला? तर तुम्ही काय करा नाही तुमचं ऐकून घेतोच परिणाम त्याचा. बरं, तुम्हाला विरोध करायचाच करा, हरकत नाही.
विरोध करायला पाहिजे ना, करा. आमचं काय म्हणणं नाही. हे गाड्या अडवणं, घोषणा देणं, नाही मायावर बोलणं. तुला काही बोललं का? आता बोल ऐकू घेतले तर पुन्हा ऐकू घेत नसता. अजिबात नाही. 13 महिने ऐकून घेतले. मला पहिलं तुम्हाला आता जास्त सांगतो ते गेट उपटून फेकायचे. आमचा रस्ता आम्हाला पुरा मोकळा पाहिजे. मी नाही तर जर का 15-20 मिनिटात ते रस्ता मोकळा झाला मी गेट उपटून मी स्वतः फेकून देणार तिथं. मला देतो का नाही. मी एकदा शब्द टाकला ना मी मागे सरकार नसतो. पुऱ्या इथून तिथून गेट उपटीत फेकी तर थेट मुंबई पोहोचते परत सागर बांगल्यावर. तुम्ही चिल्लर कामासाठी काढले लावू नका साहेब. ते जाधव फाधव कोणी त्याला नेक म्हणायचो चालतात ड्युटीला शिवाय देतो ते त्याने जर शिदिले ना मुंडक्यावर पाहिजे त्याच्या साहेब कोणी ते भाड करू तू आईने ढाल म्हणा तू आम्हाला जशी देऊ नको. पोलीस असला तर उडत गेला तो असल्या पोलिसांना नाही मानित आम्ही. ज्याच्या अंगावर वरती येईल जेव जनतेची सेवा करतो त्या पोलिसाला मानणारी अवलाद आहे आमची. शे देणाऱ्या पोलिसाला आपल्या भाड पळावलं त्याला मानित नाही. याला लवकर कोणी तर हाकून द्यायतून जर 20 मिनिटात जाते गेट निघले ना पुढे गेट फेकून देणार मी तिथून. मी आता वाट बघतो का फरायचं गेट तर काय लवकर गेट लवकर गेट करा महाराष्ट्राला रागा. ते उपोषण करणारा कोणी उपोषण करत मारण्या देवाला बोलू नको. ते त्याला सांगायचं तो बी उडत गेला मग त्याला सांगायला मारण्या देवाला बोलायचा काय झाले मला तो नाटक आता हो ते काय व्हायचं बघायचे तुम्हाला महाराष्ट्रात मराठीत ताकद. पोलीस कोणाचा भाग भेटायला पहिला बाजूला करा. त्या वरतीला नाही मानित आली. जनतेची सेवा करणाऱ्या वरतीला मानतो ती सांभाळतो ब्यानी. वरती खाली जातीवाद करणाऱ्या हराम कोणाला ते नाही मानित आली. 25 मिनिटाचा ते काढतात का बघू त्याचे उपटून सगळे सागर बांगल्यामध्ये उपटून फेकून देऊ. इथं जीव चाललाय मग आम्ही एक जगायला लागलो इथं. आणि इथून लोकांच्या कानावर ऐकून काय पडायला लागलं तिकडे येऊन द्यायला तुमचा भापटा रस्ता आहे काय. सगळ्यांनी शांत बसायचे आहे. मी बघतो मी तुम्हाला माहिती पुढे झालं मी कोणाला मोजून असतो मग कोण कोण येत ना बघू मग कोणाचा किती खाणारी रस्ता कोणाचा मग मराठ्याचा एकट्यांचं बघू फौजी काय मी फक्त गेट नको काढते मग निरोप ऐकून येऊ दे मग सांगतो याला मी स्वतः गेट उपटायला गेट उपटायला येतो म्हणे साहेब ते गेट 15 मिनिटाच्यात काढा लवकर. एक बी गाडी माहिती तू रोखली नाही पाहिजे. त्या गाड्या कुठे लावायच्या कुठे ट्रॉफिक झाली ते आम्हाला नाही माहित. आता इथं माझं प्रेमात माहित होतं तुम्हाला करायचं का ठिकाणा त्या देवेंद्र फडणवीसला तंगले घालायच्यात ना त्या भुजबळला तंगले घालायच्यात ना. उपोषणापुढे उपोषण बसतात त्याला तुम्ही परवानग्या दिल्यात कस काय. प्रशासन परवानग्या देत आहे कस काय. त्याची चौकशी पण करा साहेब. याला फोन लावा रे मुख्यमंत्र्यांना कोणाला ते चौकशी लावा त्या भाडभोजी कोण होता देऊ शहर येतो म्हणजे असला कोण पोलीस आहे नाही ते चौकशी लावते माझा आला का त्याला झालं गेट मोकळं केलं का गेट मोकळा करा द्या पहिलं लावा कोणाला तरी फोन माहितला का ते चला शहर येतो. पोलिसांची इज्जत केली पाहिजे याला माणसाने. आम्ही जेव घालतो पोलिसांनी तर रोज आमच्या सांगच्या पोलिसांना रोज जेव घालतो आम्ही कचाकच इथं. आम्ही एकमेकाला विचारत नाहीत पण पोलीस जेवले की विचारतो आम्ही. काय नाव आहे त्याचं पूर्ण मूर्ख होता ते चौकशी लावा लावा फोन लगेच लावा. ते मूर्ख होता मूर्खाला त्याला सस्पेंड त्याला लगेच कायमचं निलंबित करून टाका सस्पेंड करा
त्याला, ठेवू नका त्याला, निलंबी सुद्धा करू नका, बडतर्फ करा त्याला, ठेवू नका. नाही तर गृहमंत्र्याला फोन लावा, लावा त्याला. असले पोलीस समजले तो का? पड कोट तोंड कोरड, पागल नाही मी. 4 दिवस पडत का नाही मला नाही सहन होत, लगेच कोरडं कोरडं माझं तोंड. आणि पोरावर जर गेट काढले असले ना शांत राहायचं, काढले असले तर शांत राहायचं. येता जाताना आणखी सांगतो, वडीलचे आपले संबंध चांगले आहेत. आज नाही थोडंफार माणसाला काय म्हणतात ना त्याला, थोडंफार पापीत माणूस करत असतो. जरी केलं तरी त्यांची चूक त्यांच्या वडीलवाल्याच्या लक्षात येईल एक ना एक दिवस, की आपण मराठा संघ उगाच नाराजी घेतली. वडीगोदरीवाल्यांना मी प्रामाणिकपणाने सांगतो, तुमचे आणि आमचे हे पिढ्याना पारचे संबंध आहेत. महाराष्ट्रभरातले नुसते वडीगोदरी बद्दलच बोलत नाही मी. तुमच्या आरक्षणाला धनगराच्या आमच्यामुळं धक्का लागत नाही. तुम्ही विनाकारण मराठ्याची नाराजी अंगावर घेऊ नका. तुम्ही उगाच इकत भांडण घेऊ नका, कोणाचं पण ऐकून, त्या छगन भुजबळाचं त्या परळीवाल्याचं ऐकून. तुम्हाला आम्ही हमेशा साथ देतोय, जरा तुमच्या काळजाली चरून बघा. आणि तुम्ही सुद्धा आम्हाला हमेशा साथ